वाटणी सोपी होणार आहे, मुद्रांक शुल्क लागणार नाही. 30 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या फायदा होणार याचा काय सांगता? धडाकेबाद निर्णय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर भाऊबंदकीमध्ये आपसी वाटणी करायची असेल, शेतीमध्ये त्यांना आपले भावाचे आपसामध्ये वाटणी करून त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आधी तहसीलदारकडे जाऊन आपसी वाटणीपत्राला मान्यता घ्यावी लागत होती. तहसीलदार जोपर्यंत आपसी वाटणीला मान्यता देत नाही तोपर्यंत आपसी वाटणीचं डॉक्युमेंट रजिस्टर करता येत नव्हतं. पण कालच्या सुधारणेने आता शेतकऱ्यांनी शेतीची आपसी वाटणी केली की सरळ मुद्रांक निबंधकाकडे जायचं आणि 500 रुपयामध्ये रजिस्टर वाटणीपत्र करून घ्यायचं. कुठलीही नोंदणी फ्री, कुठलंही शुल्क लागणार नाही आणि त्यामुळं शुल्क नाही, त्या ठिकाणी कुठलाही नोंदणी फी नसल्यामुळं 500 रुपयामध्ये मात्र आता सरळ शेतकऱ्यांना आपलं डॉक्युमेंट रजिस्टर करता येईल. तहसीलदारकडे जाण्याची मात्र आता गरज नाही. कधीपासून याची अंमलबजावणी? कालपासनं अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या राज्यातल्या शेतकऱ्यांना वडील आणि मुलं, भाऊ आणि भाऊ यामध्ये शेतकऱ्याची वाटणी करण्याकरता आता सरळ स्टॅम्प पेपरवर लिहा आणि दुय्यम निबंधकाकडे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्टर्ड डॉक्युमेंट होईल. तहसीलदारकडे जाण्याची गरज नाही. धर्मांतर विरोधी कायदा जो आहे सुप्रीम सर एक मिनिट महिला आरक्षणाच्या बाबत धर्मांतर विरोधी चर्चा आहे मोठा मुंबईमध्ये, काय सांगते? जे पाप राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलं, 350च्या वर खासदार लोकसभेत गेले असते, महिला खासदार. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जवळपास 150-160 महिला आमदार झाल्या असत्या जर परवाचं बिल मंजूर झालं असतं तर. पण एक क्रूर हत्या या विधेयकाची काँग्रेस आणि त्यांच्या टीमने केली आहे, इंडी आघाडीने. मला असं वाटतं की जनाक्रोश आहे, महिलांमध्ये मोठा आक्रोश आहे. देशातल्या 70 कोटी महिला, महाराष्ट्रातल्या 6 कोटी महिला यामध्ये एक नाराजी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढतो. धर्मांतर विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी ज्या पद्धतीनं काही घटना बाहेर आलेल्या आहेत, धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आहे. फक्त BNSला कारवाई करावी लागते. धर्मांतर विरोधी कायदा गेलेल्या राष्ट्रपतीच्या सहीसाठी केव्हापर्यंत अपेक्षा आहे तुम्हाला? कायदा लागू झाला काय सोमवार होईल? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी याच्या मागे आहे. केंद्र राष्ट्रपतीकडे जाऊन त्या ठिकाणी तो कायदा लवकर आला पाहिजे याकरता देवेंद्रजी स्वतः या ठिकाणी याबाबतचा रोजच फॉलोअप करताय. हो, सातारा जिल्हा परिषदेमध्ये विवाद झाला, त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी काल सभा घेतली आणि एक इशारा दिला, मी कोणाच्या वाटी जात नाही, पण कोणी माझ्या वाटी केलं तर सोडत. काय अर्थ काढायचा? असं आहे की सातारा जिल्हा परिषदमध्ये थोडा युतीमध्ये आमचा असमन्वय झाला, ही गोष्ट खरी आहे. थोडे मतभेदही झाले, पण मतभेद काही कायम नाही, ते काही काळापुरते होते. मात्र नंतरच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री आम्ही सर्वच एकनाथजी आपसात बसून त्याबद्दलचा तिळा मात्र सुटलेला आहे. महिला आरक्षण मुंबई में महायुति का जन आक्रोश मोर्चा है. माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने 350 के ऊपर महिला खासदारों को संसद में आने का एक दरवाज़ा खोल दिया था. अगर महाराष्ट्र की बात करें तो महाराष्ट्र के विधिमंडल में 160 के ऊपर MLA हाउस में आते थे, विधिमंडल में आते थे, महिला आती थी. लेकिन कांग्रेस पार्टी ने, उनके इंडिया अलायंस ने जिस प्रकार से एक हत्या की है, क्रूर हत्या की है बिल की, और एक बड़ा रास्ता महिलाओं का बंद कर दिया. देश की 70 करोड़ महिलाएं, महाराष्ट्र की 6 करोड़ महिलाएं नाराज है, आक्रोश है. विकसित भारत के लिए जो एक बहुत बड़ा योगदान हमारी बहनों का संसद में होता था, हाउस में 350 मेरी बहनें सांसद होती थी, लेकिन कांग्रेस और इंडिया अलायंस ने जो बदमाशी की है, महिला के वोट लेना लेकिन महिलाओं के हित में काम नहीं करना, ये कांग्रेस का एजेंडा रहा है. इसके लिए पूरे देश में जनाक्रोश है, महाराष्ट्र में जनाक्रोश है, गली गली में जनाक्रोश है. तो ये मोर्चा हम निकालेंगे और इंडिया अलायंस को ये भुगतना पड़ेगा. आने वाले चुनाव में हमारी महिला बहनें
इनको घर का रास्ता दिखाएगी। 211 एमएलए ने ये बिल के खिलाफ वोट किया, वहाँ पर तो ये सांसदों ने 211 सांसदों ने जो खिलाफ वोट किया, वहाँ पर इनकी जमानत जब्त होगी। हमारी बहनें जमानत जब्त करेंगी क्योंकि उनके साथ घोर अन्याय इन्होंने किया है। संप आहे महाराष्ट्रामध्ये, आज संप आहे। याचा काही परिणाम दिसेल का तुम्हाला या आरक्षणाचा? सत्ता विरोधी लाट पश्चिम बंगालमध्ये दिसून येतो। ज्याप्रमाणे पंतप्रधानांच्या रॅलीला समर्थन आहे, लोक गर्दी करतात, हेलिपॅडवर लाखो लोक येत आहेत, काय वाटतंय? ममता बॅनर्जीचा आकांड तांडव जे सुरू आहे, त्यांचे जे स्टेटमेंट चालू आहे, जी भाषा ज्या पद्धतीने रडकुंडीची करतायत, त्यावरूनच कळताय की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी घरी जाणार आहे। संप आहे महाराष्ट्रामध्ये। एक मिनिट। पहले चुनाव प्रचार करने वाला पहले चरण था। वहाँ पे मेरी बहनें, वहाँ के भाई लोग सारे ममता बनर्जी के खिलाफ वोट डालने वाले। ये उनकी बोली भाषा से समझ रहा है ममता बनर्जी की, जिस प्रकार से आक्रोश कर रही है, जिस प्रकार से ममता बनर्जी वहाँ पर आकांड तांडव कर रही है, संप इसी आहे आधार पर मुझे लगता है कि वहाँ पे ममता बनर्जी जी घर जाएगी। संप आहे महाराष्ट्रामध्ये। 17 लाख तुमचे सहकारी जे आहे कर्मचारी ते संपावर गेले आहे। काय आव्हान आहे तुमचं? नर्सेस असेल किंवा मुंबईपर्यंत, शिरोंच्या ते मुंबई सगळे संपावर गेले। नाही, त्यांच्या मागण्या आहे, त्या मागण्या पूर्ण करण्याची सरकारचं काम चालूच आहे। सरकारला काही काळ वेळ दिला पाहिजे, कारण अनेक आव्हान सरकारसमोर आहे। सरकार निश्चितपणे त्यांच्या मागण्याकडे लक्ष टाकणार आहे। सर, एक प्रश्न असा आहे, भोंदू खराची हजारो कोटींची संपत्ती आहे, शेकडो कोटींची संपत्ती सध्या स्कॅनरवरती आहे, हजारो कोटींपर्यंत जाऊ शकते। काय हे सगळं प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं? महसूल मंत्री म्हणून तुमची काय माहिती? नाही, मी तेच सांगतोय की SIT पूर्णपणे यामध्ये सर्वच बाजूने लक्ष घालत आहे। आर्थिकवर लक्ष घालत आहे, त्या ठिकाणी बाकी त्यांनी केलेल्या कुकृत्यावर लक्ष घालत आहेत। संपूर्ण प्रकरणामध्ये चारही बाजूने कारवाई चालू आहे, चारही बाजूने इन्क्वायरी चालू आहे, चारही बाजूने त्या ठिकाणी तपासाचा कुठलाही किंतु परंतु सोडला नाही। स्वतः मुख्यमंत्री यामध्ये लक्ष देऊन आहेत, आणि त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत सेन्सिटिव्ह चौकशी आहे, आणि यामध्ये जे काही बाहेर येतील त्यातून पुढील कारवाई होईल।